हाय. तर मी इथे आज मस्त तिळाची पोळी म्हणजे गुळपोळी जी असते तिळाची संक्रांत स्पेशल तर ती बनवणार होते. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करूया. तर त्यासाठी इथे मी छान असे तीळ घेतले आहेत, ते खमंग भाजून घेतले, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणेही ॲड केलेले आहेत आणि मग ते साईडला ठेवून दिलं आणि साईड बाय साईड इकडे मस्त माझी जेवणाची पण तयारी चालू होती. बाय द वे संध्याकाळचं रुटीन आहे आणि इकडे जो आहे तांदूळ निवडत होते. तर हा माहेरून आलेला तांदूळ आहे आणि माहेरून आलेल्या वस्तूची किंवा पदार्थाची ओढ आपण काही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला म्हणजे. तर आपण त्याच्यातच आपल्या आठवणी ज्या आहेत ताज्या करत असतो आणि खूप छान वाटतं आपल्याला की आपल्या माहेरून एखादी गोष्ट आली. असो, चला तर मग इकडे पुढची मी प्रोसेस करत होते गुळपोळीसाठी तिळाच्या. तर इथे मी आधी ब्लेंडरमध्ये करून घेऊया म्हटलं फूड प्रोसेसरवर, पण नंतर म्हणतात ना की मी करायला गेले म्हणजे पटकन सगळं होईल असं, की एकाच ह्याच्यात सगळं होईल, पण त्याचं टेक्स्चर जे आहे झालं होतं पातळ, पण ते मला काही एवढं नीट आवडलं नाही म्हणून मग मिक्सरमध्ये गेलं. त्यानंतर त्यातच कणिक मळून घेतली छान. एक साईडला छान असे फुलके बनवून घेतले आणि मग पोळ्या करून घेतल्या तिळाच्या. त्या आपण खमंग खुसखुशीत भाजून घेतल्या. सारण जे आहे ना ते मला तिळाच्या पोळीमध्ये जास्त लागतं आणि त्याच्यामुळेच त्याची मजा येते असं मला वाटतं. सो इथे मी तिळाची पोळी बनवत होते आणि मग काही नाही. तुम्ही बनवता की नाही तिळाची पोळी संक्रांतीला? नक्की सांगा. खूप छान वाटतं आणि सारण जे आहे ते मी थोडं एक्स्ट्राचंच बनवून ठेवते म्हणजे थोडे दिवस जरा जास्त एन्जॉय करता येईल त्याचं असं. सो इथे माझे तिळाच्या पोळ्या आणि फुलके बनवून रेडी आहेत. मटकीची भाजी रेडी आहे आणि एक साईडला कुकर रेडी आहे भात. सो चला, या मस्त माझं ताट वाढून रेडी आहे. या जेवायला. बाय. भेटूया पुन्हा.